जी काय मेथड आहे ती आहे फिजिकल और जीन गन मेथड. फिजिकल किंवा जीन गन मेथड मध्ये पर्टिक्युलर एक ऍपरेटस, एक मेकॅनायझेशनचा पार्ट आहे हा. यामध्ये पर्टिक्युलर एक मशीन जी यूज केली जाते, त्या मशीनने जे काय पार्टिकल गन मशीन म्हणतो किंवा पार्टिकल गन मेथड म्हणतो, त्यामध्ये त्या मेथड मध्ये पर्टिक्युलर एक प्रकारची जीन गन असते. त्या जीन गन मध्ये जे काही डीएनए पार्टिकल्स असतात किंवा स्मॉल फ्रॅगमेंट्स असतात, ठीक आहे, ते एनकॅप्सुलेट केले जातात. पर्टिक्युलर जे काय गोल्ड पार्टिकल्स आहेत, सोन्याचे जे काही पार्टिकल्स असतात, त्यामध्ये हे पार्टिकल्स डीएनएचे ते कव्हर केले जातात. आणि हे पार्टिकल्स ते पर्टिक्युलर होस्ट जे काय ऑर्गॅनिझम आहे त्याच्या जे काही सेल्स आहेत त्यामध्ये ते बंबार्डमेंट केले जातं, त्याचं ते फोर्सफुली अटॅक त्याचा केला जातो, जेणेकरून ते पार्टिकल्स त्या सेल्सचे जे काही मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन, टोटल कव्हरिंग सेल वॉल आहे, हे टोटल फोर्सफुली त्यामध्ये इन्सर्ट होऊन त्या जे काही सेल आहे त्यामध्ये सेलचे जे काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे त्यामध्ये ते पोचेल, अशा पद्धतीने ते बंबार्डमेंट केलं जातं. सो लेट्स स्टार्ट विथ दिस मेथड, फिजिकल और जीन गन मेथड. सो अंडर वेगवेगळे जे काही मेथड्स आहेत जीन ट्रान्सफरच्या, त्यामध्ये डायरेक्ट मेथड्स आहेत, इनडायरेक्ट मेथड्स आहेत. डायरेक्ट मेथड मध्ये ह्या जे काही फिजिकल मेथड्स आहेत आणि केमिकल मेथड्स आहेत त्या येत असतात. आणि इनडायरेक्ट मेथड मध्ये जे काय व्हायरसेस आहेत, बाय द युझिंग व्हायरसेस और बाय युझिंग पर्टिक्युलर बॅक्टेरिया. सो जे काही मेथड्स आहेत ते इनडायरेक्ट. आता इनडायरेक्ट आणि डायरेक्ट मेथड मध्ये दोन फरक काय आहेत, तर डायरेक्ट म्हणजे काय, जो काही जीन आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे तो पर्टिक्युलर जीन आयसोलेट करायचा, आणि तो जीन आयसोलेट झाल्यानंतर तो डायरेक्टली जो काय होस्ट ऑर्गॅनिझम आहे, होस्ट प्लांट आहे, त्यामध्ये ट्रान्सफर करायचा. म्हणजे कसं झालं, जीन आयसोलेट केलं आहे, समजा आपल्याला एखाद्या ऑर्गॅनिझम मधून इथरशिया कोलाई, ई कोलाई, ठीक आहे, त्या ऑर्गॅनिझम मधून आपण जीन आयसोलेट केलाय त्याचा, आणि त्याला आपल्याला जो काय मेज क्रॉप आहे त्यामध्ये टाकायचा आहे. सो डायरेक्ट आयसोलेट केला तो डायरेक्ट त्या मेज प्लांट मध्ये टाकला. ही मेथड झाली, ही डायरेक्ट झाली. इनडायरेक्ट मेथड म्हणजे काय, तर तो काय इथरशिया कोलाई मधला जो काही जीन आहे तो आपण नंतर कुठल्या तरी वेक्टर म्हणजे एक मेडिटेड जो काही पर्सन असतो त्याला म्हणतो आपण वेक्टर, तर त्या वेक्टर मध्ये पहिल्यांदा ट्रान्सफर करायचा, तो जीन त्या वेक्टर मध्ये डेव्हलप करायचा, आणि तो वेक्टर पुन्हा त्या प्लांट वरती अटॅक करायला लावायचा. आणि त्या प्लांट वरती अटॅक झाल्यानंतर त्या वेक्टर त्या प्लांट मधले जे काही जीन्स आहेत, ठीक आहे, त्यामध्ये त्याचे जे काही डीएनए फ्रॅगमेंट्स आहेत त्यामध्ये तो अल्टर करेल, आणि त्या प्लांट मध्ये जे काही डीएनए फॅक्टर्स आहेत आणि जे काही डीएनए सिक्वेन्स आहेत त्यामध्ये अल्टरेशन करून तिथे नवीन जो काही डीएनए फ्रॅगमेंट आहे तो तिथे त्याचा बेसमेंट तो तयार करेल. अशा पद्धतीने जे काही ट्रान्सफर असतं थ्रू दिस पर्टिक्युलर वेक्टर, ते झालं इनडायरेक्ट मेथड मध्ये. सो this our first method is a type of a direct gene transfer, that is a biologic or a particular gene gun method which is coming under the physical methods of a gene transfer. So let's start with this biologic. What is the particular gene gun design, then their application, then their advantages and disadvantages. So first, this is a biologic, means a particular artificial direct method of DNA transfer. That is, the DNA is transferred directly, artificially. Okay. So one of the novel physical method of exogenous DNA transfer, that is means by directly on the surfacely. Okay. त्याला म्हणतो एक्झोजिनस डीएनए ट्रान्सफर, ठीक आहे, जो की डायरेक्ट सरफेस वरून त्याला अटॅक करायचा, ठीक आहे. आणि ही फिजिकल मेथड आहे. देन this physical method uses accelerated microprojectiles to deliver DNA or other molecules into a particular intact tissues and cells. पर्टिक्युलर जे काय मायक्रो प्रोजेक्टाईल असतो, ठीक आहे, मायक्रो प्रोजेक्टाईल म्हणजे एकदम सूक्ष्म, प्रोजेक्टाईल म्हणजे ऍप्लिकेशन करणारा जो काही इन्स्ट्रुमेंट आहे, ठीक आहे. सो ते काय करतं, जो काय डीएनए आहे तो डायरेक्टली डिलिव्हर करतो, किंवा जे काय अदर मोलिक्युल्स आहेत हे डायरेक्टली डिलिव्हर करतो पर्टिक्युलर त्या टिश्यूज किंवा सेल्स मध्ये. So this is also known as a gene gun or particle bombardment. ठीक आहे, त्याची वेगवेगळी नाव आहेत, ज्याला जी काही फिजिकल मेथड मध्ये येतं
त्यामध्ये त्याला जीन गन मेथड पण म्हटलं जातं किंवा पार्टिकल बंबार्डमेंट पण म्हटलं जातं किंवा बायोलास्टिक मेथड असंही म्हटलं जातं. ठीक आहे. त्यामध्ये काय कन्फ्युजन करू नका. तुम्हाला क्वेश्चन कुठल्याही पद्धतीने विचारलं जाईल. जीन गन म्हणजे पर्टिक्युलर एक प्रकारची गन, गोळी मारतो आपण सिंपल, पण ह्यामध्ये जीन फेकून मारणार आहे त्या पर्टिक्युलर होस्ट प्लांटला, त्यामुळे त्याला म्हणतात जीन गन. पार्टिकल बंबार्डमेंट का, तर पर्टिक्युलर जे काही डीएनए पार्टिकल्स आहे अलॉंग विथ द पर्टिक्युलर मोलिक्युल्स, अदर जे काही मोलिक्युल्स आहेत ते डायरेक्टली इन्सर्ट केले जातात फोर्सफुली, त्यामुळे ही पार्टिकल बॉम्बार्डमेंट ह्या नावाने पण प्रसिद्ध आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट इंट्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ दिस जीन गन मेथड. सो a particular gene gun is a device that literally fires DNA into a target cells. ओके. एक प्रकारची फायरिंग मशीनच म्हणायची, पण त्यामध्ये काय होतं, डीएनए हा टार्गेटेड सेल मध्ये डायरेक्टली फायर केला जातो. ठीक आहे. त्याचे मेकॅनिझम वगैरे आता आपण बघू. सो द जीन गन वॉज ओरिजिनली अ cross-month air pistol modified to a fire dense, that is a tungsten particles. Okay, so it was invented by John C. Sanford, Ed Wolf, and Nelson Allen at Cornell University and Ted Klein of DuPont. That is a multinational company DuPont आहे, आणि हे जे आहे ते कॉर्नल युनिव्हर्सिटी आणि यांच्या संमतानं असं हे बनवलं होतं इन 1983 and in 1986 simultaneously. So दिस जो काही जीन एक्सप्रेस होतोय प्लांट मध्ये तो हा टार्गेटेड जीन हा ट्रान्सफर केला जातो. सो द ओरिजिनल टार्गेट वॉज ओनियन दॅट इज चोजन फॉर द देअर लार्ज सेल साइज अँड इट वॉज used to develop particles coated with a marker gene, that is a particular gene which is notified that it has been transferred in particular that cell. असं जी मार्कर जीन म्हणजे असं जीन असतो की बाबा एक हायलाइटर म्हणजे मोलिक्युल्स आहेत, हे मोलिक्युल्स मध्ये तो मार्कर जीन असतो जो की त्या पर्टिक्युलर होस्ट ऑर्गॅनिझम असेल. होस्ट म्हणजे ज्यामध्ये जीन ट्रान्सफर करायचं त्याला म्हणतो आपण होस्ट ऑर्गॅनिझम. तर त्यामध्ये ते ट्रान्सफर झाल्यानंतर तिथे ते जीन ट्रान्सफर झालंय का नाही हे आयडेंटिफाय करायचं इनिशियल लेवलला. तर ते पर्टिक्युलर ते मार्कर हे पर्टिक्युलर वेगवेगळे जे काही पीसीआर आणि जे इलेक्ट्रोफोरेसिस करून तिथे ते आयडेंटिफाय केलं जातं किंवा फ्लोरोसन्स त्यांचं डीएनए एक्सट्रॅक्ट करून त्याचं फ्लोरोसन्स मध्ये ते जेलवरती रन केल्यानंतर तिथे आयडेंटिफाय होतं की पर्टिक्युलर जीन त्या होस्ट ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सफर झालाय की नाही हे आयडेंटिटी होतं, त्याला म्हणतो आपण मार्कर जीन. ठीक आहे. सो this genetically transformation was then proven when the onion tissue is expressed in the gene. So हे पर्टिक्युलर इंट्रोडक्टिव्ह पार्ट आहे. जीन गन हे जे काही कन्सेप्ट आहेत तिथून पुढे जे आपण ऐकणार आहे त्या कन्सेप्ट मध्ये महत्वाचं आहे जीन ट्रान्सफर आपण कधी आणि कसं आणि त्याची रिक्वायरमेंट का केली जाते, काय काय असते रिक्वायरमेंट. आता जीन ट्रान्सफरसाठी रिक्वायरमेंट पहिली काय असते, पर्टिक्युलर जो काही जीन आयडेंटिफाय करतो आणि आपण टाकायचा असतो. सो आपला जो काही टार्गेटेड जीन आहे ठीक आहे तो आयडेंटिफाय करायचा पहिल्यांदा. टार्गेटेड जीन जो काय आयडेंटिफाय करतोय तो आपण सुटेबल वेक्टर तो आयडेंटिफाय करायचा, तो कोणत्या वेक्टर मध्ये इझिली तो जाऊ शकतो. जर डायरेक्ट टाकायचं म्हटलं तर डायरेक्ट त्याची फिजिबिलिटी आहे का नाही हे चेक केले जाते. ठीक आहे. तर हे दोन रिक्वायरमेंट झाले. तिसरी रिक्वायरमेंट पर्टिक्युलर होस्ट प्लांट, तो टार्गेटेड जो काही जीन आहे कुठल्या होस्ट प्लांट मध्ये चांगला एक्सप्रेस होईल आणि तिथे त्याचं बेनिफिशियल किंवा जो काय इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन किती योग्य प्रकारे होईल हे तिथं चेक केलं जातं. हे तीन रिक्वायरमेंट असतात. बाकीचे काय मेथड्स आहेत त्या डिपेंडेंटली आहेत, त्या इनडायरेक्टली युज केल्या जातील किंवा डायरेक्टली मेथड. इनडायरेक्ट मेथड दोन मेथड्स आहेत, इनडायरेक्ट आणि डायरेक्ट मेथड ह्या बरेचसे आहेत. त्यामध्ये केमिकल मेथड आहेत, फिजिकल मेथड आहेत डायरेक्ट मेथड मध्ये, ते आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. सो हे जे काही जीन गन मेथड मध्ये तर हे पहिल्यांदा ओनियन हे जे काही क्रॉप आहे हे सिलेक्ट केलं. ओनियन क्रॉप मधले जे काही सेल्स आहेत, ओनियनचे नंबर ऑफ टिश्यूज आहेत ओनियन मध्ये. ठीक आहे. त्या ओनियन्स त्यामुळे तिथे हे जे काही पार्टिकल्स आहे हे डिलिव्हर करण्यासाठी तिथे ते मार्कर जीन हा यूज केला. मार्कर जीन जो यूज आहे करून त्यानंतर ते चेक केलं की बाबा त्या ओनियन टिश्यूज मध्ये तो पर्टिक्युलर जीन हा एक्सप्रेस झाला, कारण त्याचा पुन्हा डीएनए काढला तो अगेन्स्ट पर्टिक्युलर सायकलवर जीन इलेक्ट्रोफोरेसिस वरती चेक करून तो तिथे ट्रान्सफर झालाय का एक्सप्रेस झालाय का हा जीन हा चेक केला. ठीक आहे. सो महत्वाचे जे काही स्टेप्स आहेत
ठीक आहे. सो फर्स्ट स्टेप इन्क्लुड्स द जिन गन apparatus is ready to fire first. ठीक आहे. जे जिन गन apparatus आहे ते योग्य प्रकारे असलं पाहिजे. नंतर काय, जे रेडी टू फायर म्हणजे ते अप्रोप्रिएट कंडिशन मध्ये असेल. जे नंतर काय केलं जातं, जे काय हेलियम पार्टिकल्स असतात. सो दिस हेलियम फिल्स द चेंबर अँड प्रेशर बिल्ड्स अगेन्स्ट द रप्चर डिस्क. ओके. जे काय हेलियमचे जे काय पार्टिकल्स आहेत, ओके, हेलियम आणि टंगस्टन आणि गोल्ड पार्टिकल हे तीन महत्वाचे कंपोनेंट यामध्ये असतात. जिन गन मेथड मध्ये 3 कंपोनेंट असतात, लक्षात घ्या. हेलियमचं चेंबर असतं टोटल, ठीक आहे. हेलियम याची, ओके, हेलियमचे पार्टिकल, टंगस्टनचे पार्टिकल आणि गोल्डचे पार्टिकल. ओके. तर हेलियमचे जे काय चेंबर मध्ये हेलियमचे पहिल्यांदा पार्टिकल हे पडले जातात. त्यानंतर जो काय प्रेशर आहे, जो काय आता प्रेशर द्यायचं म्हणलं तर खाली एक चेंबर मध्ये चौकोनी चेंबर, त्यामध्ये जे काय बेसमेंटला आहे एक स्मॉल मायक्रोपाईल जे काय रप्चर असतं, होल असतं, ठीक आहे, एकदम मायक्रो असतं, ठीक आहे. त्या अगेन्स्ट त्या डिस्कला ते पाडलेलं असतं, ठीक आहे. नंतर तिसरं काय, द प्रेशर इव्हेंच्युअली रिचेस द पॉइंट वेअर द रप्चर डिस्क ब्रेक्स अँड द रिझल्टिंग बर्स्ट ऑफ हेलियम प्रोफिल्स द DNA or gold coated microcarrier, that is a plastic disc, into the stopping screen. Okay. यामध्ये त्यामध्ये काय होतं, आवाज येतोय सगळ्यांना माझा? ACR 56 तुझा आवाज म्यूट कर रे. ACR 56 आवाज म्यूट कर तुझा. ACR झालं 56, ठीक आहे. आपापले व्हिडिओ ऑन ठेवा. सो जे काय हेलियम पार्टिकल असतात, जे काही डिस्क वरती त्या चेंबर मध्ये प्रेझेंट असतात, ठीक आहे. जसा प्रेशर येतो तसा प्रेशर दिल्यानंतर पर्टिक्युलर जे काय हेलियमचं जे काय प्रेशरने जे काही DNA गोल्ड कोटेड पार्टिकल्स असतात मायक्रोकॅरियर मध्ये, ते पर्टिक्युलर ती डिस्क ब्रेक करून ते जे काही टार्गेटेड जे काही स्क्रीन असते, स्टॉपिंग स्क्रीन म्हणतो, त्यावरती ते आदळले जातात. आता त्या स्टॉपिंग स्क्रीन वरती हे जे काही टार्गेटेड सेल्स असतात, ओके, किंवा होस्ट ऑर्गॅनिझम असतो, तो तिथे ठेवलेला असतो, ठीक आहे. सो वेन द मायक्रोकॅरियर्स हिट्स द स्टॉपिंग स्क्रीन, द DNA कोटेड गोल्ड पार्टिकल्स आर propelled through the screen and into the targeted cells. ओके. असं सिंपल आहे, 1 by 1. पुढे एक डायग्राम असेल, त्यात बघू आपण. तर या डायग्राम मध्ये पर्टिक्युलर जी डायग्राम आहे, या डायग्राम मध्ये जी काय पार्टिकल गन बॉम्बार्डमेंटची जी काय पर्टिक्युलर मशीन असते, ठीक आहे, ही आहे. त्यामध्ये प्रेशर चेक करायला ही प्रेशर गेज आहे, ठीक आहे, किती प्रेशर आलेलं आहे त्यासाठी. त्यानंतर जे काय हेलियमचं जे काय पार्टिकल ही असतं बॅरल, तो. त्यानंतर जी काय स्क्रीन आहे जिथे प्लांट ठेवलं जातं आणि जिथे जे गोल्ड पार्टिकल्स आहेत ते इथे असतात, ठीक आहे. ही ऍक्च्युअल इमेज आहे. आता तुम्हाला इथे फायरिंग मशीन मेकॅनिझम जे असते ते कसं, तर ते साइड बाय साइड इथे दाखवलेलं आहे. हे बघा, पहिलं फायरिंग मेकॅनिझम, ही डायग्राम तुम्हाला काढायची. जर मेथड आलं तर ही डायग्राम तुम्हाला काढायला लागणार आहे. सो पहिल्यांदा फायरिंग मेकॅनिझम, नंतर प्रोपल्सिंग चार्ज केले जाते. त्यानंतर जे काही बॅरल, त्या बॅरल मध्ये या बॅरल मध्ये इथे हेलियमचे पार्टिकल वगैरे ठेवले जातात. नंतर जे काय आहेत, मायक्रो प्रोजेक्टर थ्रू हे जे काय हेलियमचे पार्टिकल्स आहेत, हे हेलियम पार्टिकल्स मायक्रो प्रोजेक्टर थ्रू जातात. आणि त्यानंतर ते मायक्रो प्रोजेक्टाईल आहेत ते पर्टिक्युलर स्टॉपिंग स्क्रीन वरती आदळले जातात. आणि आदळल्यानंतर
ते जे काय मायक्रोप्रोजेक्टलचे जे काय डीएनए कोटेड गोल्ड पार्टिकल्स असतात ते पर्टिक्युलर प्लांट टिश्यू वरती प्रोपिल्स होतात आणि ते इन्सर्ट होतात. ओके, त्या ज्या प्लांट टिश्यूज आहेत त्याच्या आतमध्ये ते जातात. ठीक आहे. ठीक आहे, हे समजलं. डायग्राम एकदा बघा, डायग्राम एकदा बघा, पुन्हा एकदा सांगतो. जी काय फायरिंग मेकॅनिझम मध्ये पहिल्यांदा जी काही प्रेशर वगैरे चेक केला जातो, हेलियमचं जे काही बॅरल असतो, चेंबर असतो, त्यामध्ये हेलियमचे पार्टिकल्स असतात आणि गोल्ड पार्टिकल्स तिथून इन्सर्ट केले जातात, जे की मायक्रोप्रोजेक्टाइल थ्रू ते पास होतात. मायक्रोप्रोजेक्टाइल मधून ते पर्टिक्युलर स्टॉपिंग स्क्रीन वरती येतात आणि स्टॉपिंग स्क्रीन मधून ते पर्टिक्युलर जे काही मायक्रोप्रोजेक्टाइल थ्रू येणारे जे काही पार्टिकल्स आहेत, टोटल मायक्रो पार्टिकल्स जे काही डीएनए कोटेड गोल्ड पार्टिकल्स असतात ते पर्टिक्युलर प्लांट टिश्यू वरती इन्सर्ट होतात. ठीक आहे. नेक्स्ट, पर्टिक्युलर working principle of this ballistic gene gun. So the DNA to be transferred into the cells is coated onto microscopic beads made of either tungsten or gold particles. Okay, जे काय सेल्स असतात कोटेड, जे काय मायक्रोस्कोपिक बीड्स लाईक जे काय स्ट्रक्चर असतात, ठीक आहे, ते गोल्ड किंवा टंगस्टन पार्टिकलने कोट केलेले जातात. जनरली गोल्ड पार्टिकल्स आर यूज्ड. देन द कोटेड बीड्स आर देन अटॅच्ड टू द end of the plastic bullet and loaded into the firing chamber of the gene gun. Then an explosive forces that fires the bullet down the barrel of the gun towards the target cells that lie just beyond the end of the barrel. Okay. So after this gold particle directly inserts into a particular targeted host cell. Then when the bullet reaches at the end of the barrel, it is caught and stopped, but the DNA coated beads continue towards the targeted cells. So some of the beads pass through the cell wall into the cytoplasm of the targeted cells, and here the beads and the DNA dissociates and the cells become transformed. So once inside the target cells, the DNA is solubilized and may be expressed. So here's the particular first DNA comes from this rupture free wall, then it comes into the particular chambers which is filled by the helium particles, and along with this particular gold DNA coated with this gold or tungsten particle, they come and passes through this chamber, and afterwards particular त्या चेंबर मधून पास झाल्यानंतर ते पर्टिक्युलर स्टॉप स्क्रीन वरती आधून तिथून प्रोपॅगल्स ते डिस्पर्स होऊन त्या पर्टिक्युलर टार्गेट सेल मध्ये ते पर्टिक्युलर जे काही सेल कल्चर आहे त्यामध्ये ते ट्रान्सफर होतात. ठीक आहे. सो पर्टिक्युलर दिस टेक्निक हॅज used successfully to transfer particular in soybean, cotton, sugarcane, straws, papaya, sunflower, rice, then maize, then wheat and tobacco crops. Then the particle gun has also been used with the pollen, early stage embryos, meristems and somatic embryos. So the use of the gene gun may be contrasted with the use of Agrobacterium tuberculosis and its Tia plasmid to insert a DNA into a particular plant cell. सो जी काय जीन गन मेथड आहे, ठीक आहे, जी काय आर्टिफिशियल जी मेथड आहे ही अगेन्स्ट ह्या जे काय ऍग्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस मेडिएटेड जी काय मेथड आहे त्या अगेन्स्ट ही बेनिफिशियल आहे तशी. So what are the advantages? So first, requirement of the protoplast can be avoided. Protoplast हा लागत नाही. Then wall intact cells can be penetrated directly. जे काही सेल वॉल आपल्याला लूज करावं लागत नाही किंवा काढून टाकावं लागत नाही त्या होस्ट प्लांट मधून. डायरेक्टली त्या जे काही सेल वॉल असेल डायरेक्टली त्या प्लांट वरती त्या ऑर्गन वरती डायरेक्टली हे आपण पार्टिकल्स डायरेक्टली पेनिट्रेट करू शकतो. एक ऍडव्हान्टेज आहे. त्यानंतर मॅनिप्युलेशन ऑफ द जिनोम ऑफ सबसेल्युलर ऑर्गेनेल्स कॅन बी अचिव्ड. ठीक आहे. सो जे काही जिनोम लेवल आहे सबसेल्युलर ऑर्गेनेल्स आहेत, ठीक आहे, त्यांचं आपण डायरेक्टली मॅनिप्युलेशन म्हणजे त्यामध्ये आपण चेंज करू शकतो. या जे आर्टिफिशियल जी काही मेथड आहे त्या थ्रू आपण जीन हे ट्रान्सफर करू शकतो आणि त्यामध्ये आपण मॅनिप्युलेट मीन्स चेंज करू शकतो. देन दिस टेक्नॉलॉजी has even allowed for the modification of specific tissues in particular situ allow disease likely to damage
large number of cells and transfer only some rather than all the cells of the tissues. So it having a relatively high efficiency. So it is a technically simplicity having a particular inbuilt. So हे जेवढे काही ऍडव्हान्टेजेस आहेत त्या पद्धतीने त्याचे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत किंवा लिमिटेशन्स पण आहेत. पहिलं आहे इंटिग्रेशन इज अ रॅन्डम. ओके, म्हणजे काय, जे काय डीएनए कोटिंग होतं ठीक आहे पार्टिकलचं, किंवा ते पार्टिकल ट्रान्सपोर्ट होतात त्या प्लॅनमध्ये, हे इंटिग्रेशन हे पूर्णपणे रॅन्डम आहे. कोणताही जीन कसाही आयसोलेट केलेला आहे तो कुठल्याही सेल्स मध्ये कुठेही तो इन्सर्ट होऊ शकतो. ठीक आहे, तर हे झालं आवाज येते माझा क्लिअर कट? आवाज येतोय का क्लिअर कट? येते आवाज? तो पहिले इंटिग्रेशन एकदम रॅन्डमली असतं. पर्टिक्युलर त्या प्लॅन मध्ये ट्रान्सफर होईलच नाही असंही सांगता येत नाही. आणि तो पार्ट पर्टिक्युलर फक्त गोल्ड पार्टिकल ट्रान्सफर होऊ शकतात. होस्ट पार्टिकल जे काही ट्रान्सफर करायचे जे काही टार्गेटेड सेल्स मध्ये आहेत त्यामध्ये ट्रान्सफर करतो आपण. एखादा डोनर जो काही जीन आहे तो होऊ शकतो असंच नाही. काही रॅन्डम तेच झालं, रॅन्डम इंटिग्रेशन असतं. दुसरे असतं रिक्वायरमेंट ऑफ पर्टिक्युलर इक्विपमेंट. जी काय जीन गण आहे ती महत्वाचं पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला गोल्ड पार्टिकल्स पण लागणार आहेत. त्यामुळे कॉस्टिंग पण खूप असते. आता जवळपास आम्ही रिसर्च करत होतो 2008-9 मध्ये जीन ट्रान्सपोर्टवरती 2010 मध्ये. तेव्हा वन जो का जीन शॉर्ट करायचा म्हटला तर साधारणतः 8 ते 10 हजार रुपये खर्च यायचा. एक जीन एकदा गन शॉर्ट करायची म्हटले तर तेवढा खर्च यायचा. आणि त्यानंतर आता जवळपास सोन्याची पण किंमत वाढलेली आहे, तर पार्टिकलची पण किंमत वाढलेली आहे. साधारणतः आता त्याच हिशोबाने म्हटलं तरी 15-16 हजार रुपये एक शॉर्ट करायचा खर्च असेल तो. आणि त्यामुळे हे पर्टिक्युलर खूप एक्सपेन्सिव्ह असा एक्सपेरिमेंट असतो. ठीक आहे. देन पर्टिक्युलर शॉलो पेनिट्रेशन ऑफ पार्टिकल्स, देन असोसिएटेड विथ द सेल डॅमेज. जेव्हा तुम्ही शॉर्ट करता तेव्हा पर्टिक्युलर सेल वॉल रप्चर होते, त्यामुळे ते तसंच सेल डॅमेज होण्याचे पण चान्सेस खूप असतात. आणि खूप म्हणजे असतातच चान्सेस होतात, सेल डॅमेज होतातच. ठीक आहे. सेलचं ते इनबिल्ट स्ट्रक्चर इनिबेटेड असतं की बाबा सेल किती डॅमेज झाली ती पुन्हा रिज्युनेट करण्याचं काम करत असते. त्यामुळे ते एवढं काही लिमिटेशन येत नाही. त्यानंतर द टिश्यूज टू इनकॉर्पोरेट द डीएनए मस्ट बी एबल टू रिजनरेट. ठीक आहे. जो काय आपण टिश्यू इनकॉर्पोरेट जो काय टार्गेटेड सेल किंवा टार्गेटेड जो काय ऑर्गन आहे तो आपण जो काही यूज करतोय ज्यामध्ये जीन ट्रान्सफर करायचा आहे त्याच पद्धतीने तिथं तो डीएनए ट्रान्सफर झाल्यानंतर तिथे त्याचे ते इंटिग्रेशन होणे खूप महत्वाचं असतं. तो जर झालं नाही तर ते शॉर्ट केलेलं असेल किंवा इंटिग्रेशन म्हणजे तो डीएनए त्या पर्टिक्युलर होस्ट जे काय प्लांट आहे किंवा ऑर्गन आहे त्यामध्ये तो बाइंड झाला पाहिजे. आणि तिथे ते बाइंडिंग होण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो रिजनरेट. तो पर्टिक्युलर डीएनए मस्ट एबल टू रिजनरेट इन पर्टिक्युलर दॅट टिश्यू. So these are the limitations of this particle gene gun method. Okay. Next. ह्यामध्ये काय अडचण नाही ना? यामध्ये काय अडचण नसेल. ठीक आहे. नेक्स्ट जी काय मेथड आहे जी काय ही झाली फिजिकल गन मेथड. ओके. त्यामध्ये पुढची जी काय मेथड आहे काय जीन ट्रान्सफरची त्यामध्ये आहे पीजी मेथड. जी काय केमिकल मेथड आहे. त्या अगोदर पहिल्यांदा सांगतो की जे काही मेथड्स आहेत ठीक आहे त्यामध्ये शेअर करतो स्क्रीन. दिसते स्क्रीन सगळ्यांना? तो जे काही मेथड्स आपण बघितल्या बघतोय त्यामध्ये पहिली जी काही मेथड झाली ती पहिली मेथड झाली ती आपली झाली ठीक आहे जीन गन मेथड.
फिजिकल गन मेथड मध्ये आहे. ठीक आहे. तर जे काय राहिलेले मेथड आहेत, ही जी काय मेथड येते जिन गन मेथड, ही आहे डायरेक्ट जिन ट्रान्सफर मध्ये किंवा वेक्टरलेस जिन ट्रान्सफर मधल्या जे मेथड आहेत त्या आहेत. जे जिन ट्रान्सफरचे मेन दोन मेथड आहेत त्या दोन मेथड आहेत. ठीक आहे. पहिली आहे इनडायरेक्ट जिन ट्रान्सफर, त्यालाच आपण म्हणतो ऍग्रोबॅक्टर मेडिएटेड मेथड. आणि दुसरी आहे डायरेक्ट जिन ट्रान्सफरचे जे काही मेथड आहेत त्या दुसरे आहेत. ठीक आहे. हे दोन जिन ट्रान्सफरचे मेन मेथड आहेत. त्यामध्ये वेगवेगळे मेथड आता तुमच्या सिलेबसला फक्त दोनच मेथड ज्या आहेत त्या डायरेक्ट जिन ट्रान्सफरचे ते दिलेले आहेत. पहिली मेथड आहे ती जिन गनची जी काही मेथड आहे, आणि दुसरी जी मेथड आहे तुम्हाला सिलेबस मध्ये ती आहे पीएजी मेथड. ठीक आहे. आणि इनडायरेक्ट मधली एक दिलेली आहे ती आहे ऍग्रोबॅक्टर मेडिएटेड जिन मेथड. या तीनच मेथड तुम्हाला दिलेल्या आहे, जिन गन, पीएजी आणि ऍग्रोबॅक्टर जिन मेडिएटेड जिन ट्रान्सफर किंवा इनडायरेक्ट जी काय जिन ट्रान्सफरची जे काही मेथड आहे त्या तीन. बाकीच्या मेथड पण तुम्हाला इथे मी सांगतो, त्या लक्षात ठेवा. त्या जर तुम्हाला एखाद्यानं आउट ऑफ सिलेबस पेपर सेट करायचं म्हणला तर त्या तुमच्या लक्षात राहून द्या. ठीक आहे. सो त्यामध्ये पहिली जे काय इनडायरेक्ट मध्ये ते आहे ते ऍग्रोबॅक्टरम मेडिएटेड जिन मेथड. ऍग्रोबॅक्टरम हा पर्टिक्युलर ह्याचा यूज करून वेक्टर ऍज अ वेक्टर यूज करून पर्टिक्युलर जिन हा ट्रान्सफर केला जातो. आणि जे बाकीचे जे काय ते डायरेक्ट जिन ट्रान्सफरचे मेथड, त्यामध्ये जे काही वेक्टरलेस मेथड आहे त्यामध्ये पहिले आहे केमिकल मेथड, त्यामध्ये पीजी पॉलिथिलीन ग्लायकॉल, दुसरे कॅल्शियम फॉस्फेट जे CaPO प्रेसिपिटेशन मेथड आहे. त्यानंतर डेक्स्ट्रान मेडिएटेड ट्रान्सफर मेथड आहे. देन लायपोसोम मेडिएटेड किंवा लायपोफिकेशन म्हणतो आपण. ठीक आहे. तो ह्या केमिकल म्हणजे केमिकलचे जे काही सोल्युशन आहे त्यामध्ये जो दोन वेगवेगळ्या जे काही सेल आहेत ते टाकले जातात आणि एकमेकांमध्ये त्यांचं जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशन हे घडून आणलं जातं. हे झालं केमिकल मेथड, म्हणजे बाय युझिंग पर्टिक्युलर केमिकल. म्हणजे केमिकल हे वेगवेगळं आहे, पीजी, CaPO4, देन डेक्स्ट्रान आणि लॅपोसोम. ठीक आहे. त्याचप्रमाणे फिजिकल गन मेथड म्हणजे डायरेक्ट फिजिकली जिन हा ट्रान्सफर करायचा, त्याला म्हणतो आपण फिजिकल जिन गन मेथड. त्यामध्ये इलेक्ट्रोपोरेशन म्हणजे काय, दोन्ही सेल ज्या आपल्याला जिन ट्रान्सफर करायचा असे जिन त्या पर्टिक्युलर केमिकल मध्ये ठेवलं जातं आणि त्यामध्ये इलेक्ट्रिक पल्स, इलेक्ट्रिक करंट हा सोडला जातो. ठीक आहे. इलेक्ट्रिक करंट हा सोडल्यानंतर काय होईल, इलेक्ट्रिक करंट सोडल्यानंतर जो काय पल्स, इलेक्ट्रिक पल्स हाय व्होल्टेज सोडला जातो, एकदम हाय व्होल्टेज, आणि पण एकदम स्मॉल, म्हणजे एकदम स्मॉल टाइम साठी, म्हणजे 1 सेकंदापेक्षा कमी, मिली सेकंद मध्ये. ठीक आहे. आवाज येतोय सगळ्यांना माझा क्लिअर कट? आवाज येतोय क्लिअर कट? मेसेज करा. आवाज कमी जास्त होतो याला मी काय करू शकत नाही. रेंज तर मला फुल दाखवते. कोणाची रेंजचा प्रॉब्लेम असेल पण क्लाउडला ते क्लिअर कट आवाज जात असेल. ठीक आहे. तर त्या जे काय डायरेक्ट मेथड आहे त्यामध्ये केमिकल मेथड मध्ये बाय युजिंग पर्टिक्युलर केमिकल. फिजिकल मध्ये पहिली मेथड आहे मायक्रोपोरेशन, त्यामध्ये इलेक्ट्रोपोरेशन आहे. ठीक आहे. इलेक्ट्रोपोरेशन मध्ये इलेक्ट्रिक करंट म्हणजे हाय व्होल्टेज करंट एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंड हा दिला जातो. ते त्या थ्रू काय होतं, जे करंट पास झाल्यामुळे जे काही सेल मधले जे काही डीएनए आहेत ते पास ऑन होतात त्या पर्टिक्युलर लिक्विड कॉम्पोनंट मध्ये, आणि त्यामध्ये दोन सेल एकाच्या पुढे दुसरी जी ट्रान्सफर करायचे, त्यातून होस्ट जी काय आहे त्या पुढे करंट सप्लाय होतोय ज्या डिरेक्शन, त्याच्या पुढच्या डिरेक्शनला जी काही होस्ट सेल आहे ती ठेवली जाते. करंट जेव्हा सप्लाय जातो त्या पर्टिक्युलर प्लांट सेल मधून टार्गेटेड सेल मध्ये, तेव्हा त्याचबरोबर ते करंट सप्लाय बरोबर जे काही डीएनए पार्टिकल आहेत ते पण ट्रॅव्हल होतात आणि ते पर्टिक्युलर जे काही टार्गेटेड सेल आहे त्यामध्ये फेकले जाते. हे झाले इलेक्ट्रोपोरेशन. त्यानंतर मायक्रो इंजेक्शन मेथड मध्ये पर्टिक्युलर जे काही मायक्रो इंजेक्शन जे काही पार्टिकल्स आहेत ते पर्टिक्युलर इंजेक्शन त्या होस्ट ऑर्गॅनिझमला ते जे काही डीएनए पार्टिकल्स आहे ते
दिलं जातं आणि त्यामध्ये ते ट्रान्सफर झाले का ते चेक केलं जातं. त्याचप्रमाणे जीन गन मेथड जी तुम्हाला आता मी एक्सप्लेन केली हे फिजिकल मेथड मध्ये येतात. त्यानंतर इन्हिबिशन मध्ये काय केलं, डीएमएसओ जे कॉम्पोनंट आहे ते डीएमएसओ कॉम्पोनंट मध्ये जे काही टार्गेटेड सेल आहे आणि जी होस्ट सेल आहे, ठीक आहे, टार्गेटेड सेल आणि जी काही डोनर सेल आहे, डोनर सेलचे जे काही डीएनए आहेत ते पहिल्यांदा ठेवले जातात. त्यानंतर टार्गेटेड सेलचे टिश्यूज किंवा सेल्स आहेत ते तिथे त्यात ठेवले जातात आणि इन्हिबिशन प्रोसेस थ्रू हे डीएनए ट्रान्सफर हा होतो. ठीक आहे, तर हे पार्ट होता तुमचा हे जे काही जीन ट्रान्सफर. ठीक आहे, आपण जे काय डायरेक्ट जीन गन ट्रान्सफर झालेले आहेत त्यामध्ये केमिकल मेथड मध्ये जी काही पीजी मेथड आहे, ठीक आहे, सिलेबसला आहे. पीजी मेथड आहे ते आपण आता एक्सप्लेन करतोय. सो प्रोटोप्लास्ट आर ट्रीटेड विथ अ सोल्युशन पीजी. बघा पीजी मेथड एक्सप्लेन करतोय केमिकल मेथड मध्ये त्यामध्ये प्रोटोप्लास्ट आर ट्रीटेड ट्रीट केलं जातं वेगवेगळ्या केमिकल आणि डीएनए प्रोटोप्लास्ट ट्रीट केले जातात. प्लांटचा जो काय प्रोटोप्लास्ट आहे तो आयसोलेट केला जातो. तो आयसोलेट त्या आयन्स मध्ये पीएजी मध्ये आणि जे काही डीएनए आहे त्यामध्ये ते एकत्र ठेवले जातात. सो द चेंजेस in the plasma membrane allow the DNA to penetrate and move into a cytoplasm. Okay, so whether the PEG is directly involved in the delivery of a DNA and the mechanism of this process is still unclear. Okay, so the integration of the target DNA into a particular plastic chromosome is site directed due to the design of vectors which sequences homologous to a particular specific target area in the plasmid genome. So particular या PEG मेथड थ्रू हे जे काय मेथड आहे हे आता ही मेथड नुसती म्हणजे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन या मेथडचं काहीच नाही. सिलेबसला पण ही दिलेली मेथड आहे, पण ह्याज अ प्रॅक्टिकल जो काय अचिव्हमेंट्स आहेत हे झालेले आहेत. पण ही पीजी हे डायरेक्ट डिलिव्हरी कशी करते एकदम अनक्लिअरच आहे तसं त्या बाबतीत. कारण की जे काय डीएनए पार्टिकल्स आहेत आणि जे काय पीजी जे काय केमिकल आहे, ठीक आहे, हे एकत्र मिक्स करून डिरेक्टली ठेवलं जातं. ते काय करतं, प्रोटोप्लास्ट जो आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ठीक आहे, तो प्लाझ्मा मेम्ब्रेन चे पीजी कंपोनेंट आहे त्यातून ते जे काय आयन्स आहेत आयन्समुळे पडून डीएनए आहेत हे बाहेर पण येतात त्याचप्रमाणे आतमध्ये पण फेकलं जातं. ठीक आहे, त्यामुळे एक्सचेंज ऑफ डीएनए मटेरियल त्यामध्ये होतं. ठीक आहे, so particular जी काय प्रोसिजर आहे, so particular procedure involves the plant protoplasm are suspended in a transformation medium which is rich in magnesium ions. Then linearized plasmid containing a particular gene DNA is added into a particular that suspended transformation medium. Then PG is added and pH is adjusted about the 8. Then particular 5-minute heat stocks are given at 45 degrees Celsius, followed by a transfer to a particular height. So, suddenly heat stock गरम केलं जातं त्याप्रमाणे ते थंड पण केलं जातं. अशा प्रोसिजर मुळे इथे जी काही पीजी मेडिएटेड थ्रू ही दिस जे काही जीन ट्रान्सफर आहे हे ऑटोमॅटिकली होत जातं. ठीक आहे, सो मेन ऍडव्हांटेजेस ऑफ दिस पीजी मेथड. फर्स्ट, इट yields more than 3% ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, जे काही 100 पैकी 100 सेल्स टाकले तर त्यामध्ये जवळपास 3% पेक्षा जास्त तुमचं हे ट्रान्सफॉर्मेशन होतं. देन इट इज मोर रिलायबल अँड इफिशियंट. देन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मेशन इज हाय इफ यू यूज 2 to 7% PEG. ठीक आहे, तर हे झाले ऍडव्हांटेजेस. पुन्हा एकदा रिपीट करतो ऍडव्हांटेजेस. ते 3% पैकी जास्त ट्रान्सफॉर्मेशन हे मिळतं.
त्यानंतर ही जी मेथड आहे सुटेबल आणि इफिशियंट आणि रिलायबल आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी जी काय ट्रान्सफॉर्मेशनची ती जास्त आहे. ॲग्रोबॅक्टेरियम मेथड मध्ये पण तुम्ही बघितलं फ्रिक्वेन्सी ही जवळपास 1% असते. त्यामध्ये 3% ट्रान्सफॉर्मेशन फ्रिक्वेन्सी आहे. त्यानंतर डिसएडव्हान्टेजेस आर प्लांट सेल्स आर मोर सेन्सिटिव्ह टू प्रोटोकॉल पीईजी. पीईजी काय करतं, जी काय प्रोटोप्लास्ट आहे प्रोटोप्लास्ट ब्रेक करण्याचं काम करत असतं. ठीक आहे. त्यामुळे पुन्हा प्रोटोप्लास्ट पुन्हा रिफाईन आणि रिजनरेट होणं हे खूप महत्वाचं असतं. ठीक आहे. ते झालं ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ दिस पीईजी मेथड. बाकीचे जे काही मेथड्स आहेत त्या मी काही डिस्कस करणार नाही. तुम्हाला लायफिफिकेशन वगैरे ह्या काही डिस्कस करणार नाही. ठीक आहे. कॅल्शियम फॉस्फेट प्रेसिपिटेशन थ्रू जीन ट्रान्सफर केला जातो. कोणाला काही क्वेश्चन आहेत का? रेज हँड करताय. क्वेश्चन असेल तर विचारा. त्यावरती क्वेश्चन विचारण्यासाठी आम्ही देतो. काय असेल क्वेश्चन तर त्याचं एक्सप्लेनेशन देतोय. ठीक आहे. काय क्वेश्चन आहेत का कुणाला काय? अरे मायक्रो प्रोजेक्शन जी काही मेथड आहे त्यामध्ये जे काही मायक्रो प्रोजेक्शन असतं त्या थ्रू टार्गेटेड सेल मध्ये ते इन्सर्ट केले जातात. डायरेक्ट चेक केले जातात आणि त्यामध्ये जे काही मार्कर्स असतात, ठीक आहे, सिलेक्टेबल मार्कर्स हे डायरेक्टली टाकले जातात. ठीक आहे. यामध्ये काय क्वेश्चन कोणाला काय? आतापर्यंत 2 मेथड झाल्या त्यामध्ये काय कोणाला क्वेश्चन आहेत का नाही? क्वेश्चन कोणाला काय? ठीक आहे. नेक्स्ट जी काही मेथड आहे नेक्स्ट जी काही मेथड आहे त्यामध्ये जी काही इनडायरेक्ट मेथड आहे त्यामध्ये ऍग्रोबॅक्टर मेडिएटेड जीन ट्रान्सफर. ओके. So particular agrobacterium mediated gene transfer, this is the most common method of engineering dicots, but also used for the monocots. जे काही डायकोटिल्युलर प्लांट्स आहेत त्यामध्ये जास्त सगळ्यात यूज केले जाते. जे हरभरा असेल, कॉफी असेल, पुन्हा बरसेपी असतील. ठीक आहे. यामध्ये डायकॉट्स 2 प्रकारामध्ये पडतात ते डायकॉट्स. ओके. सो मोस्ट कॉमनली दिस मेथड इज यूज्ड इन पर्टिक्युलर डायकॉट्स रादर दॅन दिस मोनोकॉट्स. तर का? तर पर्टिक्युलर जी काही ब्रँचिंग हॅबिट आहे, ठीक आहे, आणि जे काय कायमेरे फॉर्मेशन असतं, कायमेरे म्हणजे पर्टिक्युलर ट्रान्सपोर्ट पार्ट आणि नॉन ट्रान्सफर जो काय ट्रान्सफॉर्मेशन झालेला जो काय पार्ट असतो तो असतो कायमेरा आणि नॉन कायमेरा फॉर्मेशन. कायमेरा म्हणजे त्यामध्ये दोन्ही पार्ट ट्रान्सफॉर्म आणि नॉन ट्रान्सफॉर्म पार्ट दोन्ही पण पार्ट्स आलेले असतात. सो दॅट्स वाय द this agrobacterium mediated gene transfer method is mostly or most commonly method used for the genetic engineering of dicot plants rather than the monocot plants. So agrobacterium, first of all, introductory part about this agrobacterium. So this is a soil borne gram negative rod shaped motile found in particular rhizobia. Okay. So it is a causative agent of a crown gall disease in particular dicotyledons. Crown gall means particular जे काय रूट्स मध्ये जो काय गॉल डिसीज असतो, गोल गोल असे
गॉल्स तयार होतात पर्टिक्युलर रूट्स मध्ये. त्या क्राउन गॉल जो काही डिसीज आहे ते डिसीज हे पर्टिक्युलर ऍग्रोबॅक्टेरियम ट्युबिफेसियन्स ऍग्रोबॅक्टेरियम रायझोजिन्स हे करत असतात. ठीक आहे. सो इट हॅव्हिंग अ ability to transfer bacterial genes into a plant genome. Okay. So this is attracted to particular wound site via particular chemotaxis in response to particular chemicals, that is the sugar and phenolic molecules and acetylsyringone. So this bacteria produces the acetylsyringone, which is inserted and into a particular that inserted or which is produced at particular that wound which is developed by this particular bacterium, and it releases from particular damaged plant cells. So particularly it contains a TI plasmid which can be transferred into a tDNA region into a genome of particular host plant. So ह्या जो काही वेक्टर आहे पर्टिक्युलर ऍग्रोबॅक्टेरियम ट्युबिफेसियन्स, हा वेक्टर काय आहे तर हा पर्टिक्युलर बॅक्टेरिया आहे जो की सॉइल बॉर्न बॅक्टेरिया आहे, ग्राम निगेटिव्ह आहे आणि रॉड शेप आहे. ठीक आहे. जो की मुळांचा जो काही भाग असतो झाडांच्या तिथे तो मिळतो. ठीक आहे. तर हा जो काही बॅक्टेरिया आहे हा पर्टिक्युलर जो काही ऍसिटिक प्रोड्यूस करतो जो काही डॅमेज प्लांट्स मध्ये रिलीज करतो. ठीक आहे. त्यामुळे तिथे क्राउन गॉल डिसीज हा तयार होतो. ठीक आहे. तर ह्या बॅक्टेरियाचे वैशिष्ट्य काय आहे तर त्याचं जे काय आहे स्ट्रक्चर, त्या स्ट्रक्चर मध्ये टीआय प्लाझमिड आहे. ठीक आहे. तर हे जे काही टीआय प्लाझमिड आहे त्या टीआय प्लाझमिडचं कसं असतं ते त्यामध्ये नवीन जीन हा इन्सर्ट होऊ शकतो, मोल्ड होऊ शकतो आणि तो ट्रान्सफर पण तो करू शकतो. त्यामुळे हे टीआय प्लाझमिड हे जे काय होस्ट प्लांटचा जे काही टी डीएनए असतो, ट्रान्सफर डीएनए असतो. ठीक आहे. त्या ट्रान्सफर डीएनए ला तो अल्ट्रेशन करून त्या पर्टिक्युलर जो काही जिनोम होस्ट प्लांटचा जिनोम आहे तो अल्टर तो करू शकतो. ही त्याची ऍबिलिटी आहे. ठीक आहे. हे कळालं का कोणाला? त्यामध्ये काय अडचण आहे ते सांगा. जो ऍग्रोबॅक्टेरियम जो काय मेडिएटेड जीन ट्रान्सफर करतोय त्यामध्ये जो काय ऍग्रोबॅक्टेरियम जो काय आहे ट्युफेसियन, तर त्याबद्दल हा इंट्रोडक्टिव्ह पार्ट आहे. तो म्हणजे बरेच जण म्हणतात ऍग्रोबॅक्टेरियम काय आहे, व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, तर काय आहे तो लक्षात घ्या. सिंपल आहे. त्याची जी काय ऍबिलिटी आहे जी काही टीए प्लाझमिड प्रोड्यूस करण्याची, त्यामुळे तो डीएनए मध्ये तो इन्सर्ट केला जाऊ शकतो इझिली, त्यामुळे त्याचा यूज केला जातो. ठीक आहे. So the species of the choice for the engineering dicot plants and monocots are generally resistant. So some dicots more resistant than the others. So a genetic basis for this is particular gene तुम्हाला अगोदर explain केलेलं तेच. So complex bacterium that is genome has been sequenced and for nearly about 5,500 genes are sequenced. So particular infection कसं होतं आणि ट्यूमर फॉर्म कसा होतो हे बघूया. सो इन्फेक्शन ऑकर्स ऍट वुंडेड साइट. जे काही इन्फेक्शन झाले, जिथे जखम झाले तिथे इन्फेक्शन होतं. सो इन्व्हॉल्व्स रिकग्निशन अँड द chemotaxis of the bacteria toward the wounded cells. Then the galls are real tumors and can be removed and will grow indefinitely without the hormones. So, so tumor characteristics. So it has unique amino acids is called as opin or octopine and opin. Okay, so first octopine and opalin, which is derived from arginine, then argopine, which is derived from particular glutamate. So opine depends on the main on the particular strain of Agrobacterium tuberculosis. These opines are catabolized by the bacteria, which can be used only when the specific opine that is causes the plant to produce. So elucidation of particular tumor inducing treatment. So it was recognized early that viral strains that could be cured of virulence. So and that cured strains could regain virulence virulent strains. So suggested an extra
So large plasmid were found in particular agrobacterial prefaces and their presence correlated with virulence, that is called inducing. That is okay. जे काय प्लाझ्मिड आहे तर ते काय करतं, तिथं पडून एक प्रकारची गाठ तयार करत असतं. जे काय वेक्टर आहे तर हे वेक्टर हे पडून तुम्ही इंड्यूस करत असतं, त्यामुळे आपण त्याला म्हणतो इंड्युसिंग ऑर टीआय प्लाझ्मिड. ओके, हे फीचर्स बघा टीआय प्लाझ्मिडचं. ओके, एवढं लक्षात ठेवा. इट हॅज टू स्ट्रेन. जे टीआय प्लाझ्मिड आहे ते दोन वेगवेगळे स्ट्रेन आहेत. ऑक्टोपाइन जे मगाशी सांगितलेलं ऑक्टोपाइन पुढचं जे नॉपर आहे जे जे मेन रोल आहे. त्यानंतर आवाज येतो माझा क्लिअर कट? आता आवाज येतो का क्लिअर कट? आता येतोय आवाज क्लिअर कट? रेंजचा प्रॉब्लेम असल्यावर आवाज जातोय. हा, व्हिडिओ जर स्टॉप करतो त्यामुळे ऍटलिस्ट आवाज तर तुम्हाला क्लिअर कट येईल. इथे आवाज आता येतो ना क्लिअर कट आवाज? ओके. सो जे काय टीआय प्लाझ्मिडचं फीचर आहे त्यामध्ये महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवा. पहिले हे 2 स्ट्रँडेड जे टीआय प्लाझ्मिड आहे, साईज असते 200 KB. ठीक आहे. त्याचा रोल आहे, मेन सेंट्रल रोल आहे क्राउन गॉल जो काय फॉर्म करायचा, हा सेंट्रल रोल आहे त्याचा. जे काय टीआय प्लाझ्मिडचं काय आहे, जे काय रिजन्स असतात टीआय प्लाझ्मिडचे जे इंटिग्रेट होत असतात होस्ट प्लांट मध्ये, त्यात एकापेक्षा जास्त टीआय डीएनए रिजन्स असतात which are integrated in particular genome of a particular host plants. Then it contains a vir region, that is a virulence region, which having a size of nearly approximately about 40 KB. So at least 8 to 11 virulence genes are accommodated in particular that 40 KB size. जे काय वीर रिजन म्हणजे काय, व्हायरस जो काय व्हायरस इन्फेक्शनचा रिजन आहे तो ह्या टीआय प्लाझ्मिड मध्ये असतो. त्याचा तुम्हाला मी पुढे डायग्राम सांगणार आहे. ते डायग्राम पण एक तुम्ही फायनल क्वेश्चनच्या वेळेस म्हणजे एक्झामच्या वेळेस ती डायग्राम पण तुम्हाला लक्षात ठेवावी लागते आणि काढावी लागते. ठीक आहे. त्यानंतर इट हॅज अ ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. ओरिजिन दॅट इज ORI. ORI म्हणतो आपण इन शॉर्ट. सो इट हॅज हॅव्हिंग अ पर्टिक्युलर रिजन दॅट इज ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. जिथं की जो व्हायरसचं रेप्लिकेशन, त्या डीएनए फ्रॅगमेंटचं रेप्लिकेशन हे होत असतं, त्या रिजनला म्हणतो ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. दॅट इज ORI region. Then it contains a region enabling a conjugative transfer. Then it has genes for the catabolism of opines. ठीक आहे. तर ह्यामध्ये लक्षात ठेवा टीआयचं कॅरेक्टरिस्टिक्स इन शॉर्ट सांगतो तुम्हाला. महत्वाचे पॉइंट्स काय काय आहेत. पहिल्या 2 स्ट्रँड्स आहेत, त्यामध्ये साईज त्याची टीआय प्लाझ्मिडची 200 KB असते. क्राउन गॉल डिसीज तयार करतं. ठीक आहे. त्यानंतर जी काय रिजन्स आहेत त्यामध्ये टीडीएनए रिजन असतो 1 किंवा 2. नंतर व्हायरस रिजन किंवा व्ही रिजन असतो ज्याची साईज 40 KB पर्यंत असते. कमीत कमी 8 ते 11 व्हायरल जीन्स तिथे ऍक्टिव्हेट होऊ शकतात असे व्ही रिजन असतो. नंतर ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन रिजन असतो त्याचा. त्यानंतर जे काय रिजन असतो पर्टिक्युलर कंजुगेटिव्ह ट्रान्सफरचा, आणि जे काय जीन्स असतात ते ओपाइन्स हे कॅटाबोलाइज करत असतात. ठीक आहे. हे झालं टीआय प्लाझ्मिडचं फीचर. हे बघा स्ट्रक्चर बघा.
स्ट्रक्चर मध्ये बघा, पहिल्यांदा ओपाइन सिंथेसिस. ठीक आहे, दिसते. हा, ओपाइन सिंथेसिसचा रिजन आहे. ठीक आहे, जो काही टी रिजन असतो, टी रिजन कशाचा असतो, टोटल जे काय कंपोनंट आहेत त्यामध्ये ऑक्सिजन प्रोडक्शन होतं, ऑन्कोजेनिक जीन्स असतात जे की ट्युमर फॉर्मेशन करत असतात. ठीक आहे, त्या ऑन्कोजेनिक जीन्स असतात. ऑक्सिजन, सायटोकाइनिन आणि ओपिन सिंथेसिस हे जे काय होतं हे टोटल टी रिजन मध्ये होत असतं. हे टीआय प्लाझ्मिडचं स्ट्रक्चर आहे. त्यामध्ये जे काय दोन आर्म आहेत त्यामध्ये राईट आर्म आणि लेफ्ट आर्म असते, जी की कंजुगेटिव्ह ट्रान्सफर आणि व्हायरलन्स रिजनच्या एंडिंगला जिथे काही ऍक्च्युअल जे का होस्ट आहेत, ठीक आहे, ते टी रिजनला हे अटॅच होत असतं. हा टी रिजन आहे, तो टी रिजन टोटल हा डीएनए जो काय होस्ट ऑर्गॅनिझम मध्ये असतो हा टी रिजन वरती मॉडिफिकेशन केलं जातं आणि हे टी रिजन हा ट्रान्सफर केला जातो होस्ट ऑर्गॅनिझम मध्ये. ठीक आहे, तर हे टी रिजन जो काय बनलेला आहे तो आहे ऑक्सिजन प्रोडक्शन साइट, ऑन्कोजिन्स जे असतात त्यामध्ये सायटोकाइनिन प्रोडक्शन साइट असते, ऑप्टिन सिंथेसिस साइट असते. आणि ते टी डीएनए बॉर्डर आणि राईट साइडला टी डीएनए बॉर्डर जे असते त्यामध्ये तो टी रिजन हा टोटल असतो. त्यानंतर नेक्स्ट त्याचं जे काही स्ट्रक्चर असतं त्यामध्ये असते कॉन्जुगेटिव्ह ट्रान्सफर असतात, जिथे की ऍक्च्युअल ट्रान्सफर होतं त्यांना ओपन कॅटाबॉलिझम एरिया असतो. त्यानंतर बेसमेंटला ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन, बेसमेंटला ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आणि व्हायरलन्स रिजन हे सगळे रिजन असतात. ठीक आहे, हे टीआय प्लाझ्मिडचं हे काय स्ट्रक्चर आहे ते आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो, टी रिजन हा पर्टिक्युलर होस्ट प्लांट सेल मध्ये हा ट्रान्सफर केला जातो. त्यामध्ये ऑक्सिजन प्रोडक्शन साइट असते, ऑन्कोजिन्स असतात, सायटोकाइनिन प्रोडक्शन साइट असते, आणि त्यानंतर ओपन सिंथेसिस साइट असते. आणि लेफ्ट टू राईट बॉर्डर हा टी रिजन जो काय साइट असतो त्यामध्ये जे काय बाकीचे असतात त्यामध्ये कॉन्जुगेटिव्ह ट्रान्सफर, ओपन कॅटाबॉलिझम, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आणि व्हायरलन्स रिजन हे सगळे त्या टीआय प्लाझ्मिडचे पार्ट्स असतात. ठीक आहे, so TI plasmids and the bacterial chromosomes act in a particular concern to a particular transmission or transform the plant. So Agrobacterium tumefaciens chromosomal genes, that is CHVAB, then PSCA, required for the initial binding of the bacterium to the plant cell and the code for the polysaccharide on a particular bacterial cell surface. Then the virulence region, that is V region, carried on particular plasmid TI, but not in the transferred region, that is a tDNA. So genes, that is codes for the proteins that prepare the tDNA and the bacterium for the transfer. जे काय कोड डीएनए जीन्स जे काय ट्रान्सफर साठी असतात ते टीडीएनए मध्ये असतात, ज्यामध्ये ऑक्सिजन प्रोडक्शन साइट असते, सायटोकाइनिन प्रोडक्शन साइट असते. ठीक आहे, तर हे टीडीएनए असतात हे ऍक्च्युअल ट्रान्सफर होतात. सो द tDNA encodes a particular genes for particular open synthesis and for the tumor production. जे की ट्युमर इन्फेक्शन करणार आहे तिथे ट्युमर फॉर्म होणार आहे, आणि हे ट्युमर फॉर्म झालं ना तर तिथे ट्युमर फॉर्मिंग जे काही सेल्स असतात त्याची कॅरेक्टरिस्टिक्स असतात, आणि तिथे पर्टिक्युलर डीएनए जे काय ट्रान्सफर होतात एकदम फास्ट प्रोसेस न होतं, कारण ट्युमर फॉर्म झालं हा ट्युमर एकदम त्याची ग्रोथ असते एकदम फास्ट असते. So open catabolism, that is OCC, are genes carried on particular plasmid TI allow the bacterium to utilize the opines as a particular nutrient. So generation of particular T strand, that is from left to right, this tDNA is present. So particular left to right जी का virus आणि जे साइट बाइंडिंग साइट्स असतात, ठीक आहे, त्या 5 प्राइम टू 3 प्राइम असे ते बाइंडिंग एंड होत असतात. सो पर्टिक्युलर व्हायरल्स डिनिक्स, ओके, जे असतात. सो व्हायरल डिनिक्स द लोअर स्ट्रँड्स, that is T strand at the right border sequence and binds to particular 5 prime end. जे काय निक्स असतात या नोट होते का तुम्हाला दिसते हे व्हायरन्स डी आणि व्हायरन्स सी जे निक्स असतात. ठीक आहे, ह्या
5 प्राइम एंडला, हा दिसतंय इथे बघा, 5 प्राइम एंडला इथे निक्स आहेत ह्या अटॅच होतात. आणि एकदा अटॅच झालं या फर्स्ट हेलिकेज अनवाइंड द टी स्ट्रँड and particular which is then coated by the viral E protein, and then one T strand produces per cell. So after this, जेव्हा ते will D and C हे अटॅच होतात त्या 5 प्राइम एंडला, दिसते का तुम्हाला? हा मार्करने दिसत असेल बघा. तर जे बी एन डी ला तिथे काय होतं, जे काय प्रोटीन कोट असतात, ठीक आहे, हे टी स्ट्रँड मध्ये हे अटॅच होतात 5 प्राइम एंड पासून, आणि ते तिथे टी स्ट्रँडने ते टोटल हे गॅप फिल केलं जातं. त्यानंतर दिस जे काय डीएनए जो काय सगळे प्रोटीन कोट हे इथे अटॅच झालेला जो काय डीएनए आहे, ठीक आहे, जो काही टी स्ट्रँड कोट झालेला टोटल हा व्हायरल जो काही जीन आहे टोटल, ठीक आहे, हा कोट झालेला जो काही डीएनए प्रोटीन कोट आहे हा टोटल ट्रान्सफर केला जातो प्लांट सेल मध्ये, आणि सेकंड स्ट्रँड सिंथेसिस केलं जातं, आणि ते पडूला प्लांट क्रोमोझोम मध्ये त्याचं होल इंटिग्रेशन म्हणजे डेव्हलपमेंट ही केली जाते. ठीक आहे, हे बघा स्ट्रक्चरल डायग्राम. त्यामध्ये जे काही टीआय प्लाझमिड आहे, ठीक आहे, तर टीआय प्लाझमिड म्हणजे टी डीएनए जो काय आहे, हा टी डीएनए जो काय पार्ट आहे, सिंगल स्ट्रँडेड टी डीएनए इंटरमिडिएट, ठीक आहे, टोटल हा जो काही त्या पडूला प्लाझमिड मध्ये जे काही वुंडेड प्लांट सेल जे असतात त्यामध्ये ऍसिटिक सिरिंज जो काय प्रोड्यूस झालेला असतो, ठीक आहे, तो ऍसिटिक सिरिंज जो काही व्हायरल जीन्स जे ऍक्टिव्हेट झालेले असतात, ऍसिटिक सिरिंज मध्ये जे काही व्हायरल जीन्स असतात ते ऍक्टिव्हेट झाल्यानंतर हे पडूल व्हायरल जीन्स जे काही टी डीएनए फ्रॅगमेंट असतो, ठीक आहे, हा टी डीएनए फ्रॅगमेंट जी की वीर प्रोटीन्स आणि सिंथेसाइज सिंगल स्टँडर्ड टी डीएनए झालेला जो काय असतो, ठीक आहे, हा सिंगल स्टँडर्ड टी डीएनए हा पर्टिक्युलर जे काही होस्ट सेल असते त्यामध्ये हा ट्रान्सफर केला जातो. तिथे टी डीएनए ट्रान्सफर केल्यानंतर त्याचे पुन्हा टी डीएनए कॉम्प्लेक्स हा त्या न्यूक्लियस मध्ये इंटिग्रेट होतो. टोटल हा न्यूक्लियस सेल वॉल आहे, हेल्दी सेल ससेप्टेबल पोस्ट प्लांटची जी काय सेल आहे त्यामध्ये त्याचं इंटिग्रेशन होतं, आणि त्यानंतर ते पर्टिक्युलर इंटिग्रेशन झाल्यानंतर ते तिथे ओपाइन्स हे सिंथेसाइज होतात, आणि ओपाइन सिंथेसाइज झाल्यानंतर तिथे ऑक्सिन सायटोकायनिन सिंथेसिस तिथे होतं, आणि तिथे ट्युमर प्रोड्यूस व्हायला सुरुवात होते, आणि जे काय ऍग्रोबॅक्टेरियम थ्रू ते प्लांट हे इन्फेक्ट व्हायला सुरुवात होतं. मग तिथे ऑक्सिन सायटोकायनिन हे तिथे टोटल सिंथेसाइज झाल्यानंतर पर्टिक्युलर हे जे काय प्लांट आहे, या प्लांट मध्ये टोटल हे जे काही एक्सप्रेशन आहे त्या पर्टिक्युलर होस्ट जी काही सेल आहे त्यामध्ये आपण ट्रान्सफर करतोय जीन, तर तिथे एक्सप्रेशन मिळतं आपल्याला. ठीक आहे, एकदम सिंपल प्रोसिजर आहे. पहिल्यांदा जी काही वुंडेड प्लांट्सची जी काही रायझोस्फिअर आहे तिथून ते ऍसिटोसिन जे आहे जे बॅक्टेरिया आहे ऍग्रोबॅक्टेरियम हा आयसोलेट केला जातो. तो आयसोलेट केलेला त्याचं जे काही टीआयप्लाझमिक स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, तिथं जीन हा इंजिनियर केला जातो, आणि तो इंजिनियर झालेला जो काही टी डीएनए जो आहे तो होस्ट प्लांट मध्ये हा टाकला जातो. ठीक आहे, होस्ट प्लांट मध्ये टाकल्यानंतर तिथे तो डेव्हलप व्हायला सुरुवात होते. तिथे ऑक्सिन सायटोकायनिन सिंथेसिस तिथे तयार होतात, तिथे ट्युमर प्रोडक्शन हे होतं. ही झाली इन्फेक्शन प्रोसेस टोटल. त्यानंतर सम इम्पॉर्टंट पॉइंट्स जे काही मोनोकट्स आहेत तिथं उंच हे प्रोड्यूस होत नाही, जे डायपर्स असतात तिथं उंच प्रोड्यूस होतात. तो जो काय आपला जीन टाकायचा तो लेफ्ट आणि राईट बॉर्डरच्या मध्ये टाकायचा आहे टीडीएनए ला. ठीक आहे, तो मेन जे काही प्रॉब्लेम येतात त्यामध्ये टीआयप्लाझमिड हे साईज 200 केबी पर्यंत असते, आणि त्याचं मॅनिप्युलेशन करणं हे खूप अवघड असतं. आणि जे काही प्लांट्स आहेत
जे काय रिजनरेट जे प्लांट होतात त्यामध्ये ट्युमर्स पासून हे प्लांट रिजनरेट होऊ शकत नाही. ठीक आहे. ही मेथड झाली ऍग्रोबॅक्टरची. आता प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कसं केलं जातं ते बघा. डायग्राम थोडं दिसत आहेत. जे काही प्लांट्स आहेत, प्लांट्स जे आहेत त्यामध्ये जे ट्रान्सफर केला जातो, इन्फेक्शन पहिल्यांदा केलं जातं, त्याची ग्रोथ केली जाते, चेक केली जातं आणि जे झालेलं आहे ट्रान्सफॉर्म ते सिलेक्टेबल मार्कर्सचा यूज करून ते चेक केलं जातं. सो ऍग्रोबॅक्टर mediated transcription methods are thought to induce less rearrangement of the transgene. So the lower transgene copy number that direct DNA delivery method. So successful production of transgene plants depends on the suitable transformation protocols. So final conclusion of this agrobacterium are biological vectors for the introduction of genes into particular plants. So agrobacterium mediated transformation is not restricted to particular eukaryote, as the agrobacterium is suitable for the it also able to act on the gram positive bacterium because this bacteria is a gram negative bacteria. So agrobacterium can transfer not only DNA but also proteins to the particular host organism through its type or force system.